विष्णु सहस्रनाम चिंतनमाला श्लोक 61 बघतोय आता आपण. यज्ञ इज्यो महेज्यश्च क्रतुस्सत्रं सतांगतिः सर्वदर्शी विमुक्तात्मा सर्वज्ञो ज्ञानमुत्तमम्. 445 नाम क्रमाप्रमाणे यज्ञः. आणि या श्लोकातलं पहिलं नाम ओम यज्ञाय नमः. आदि शंकराचार्य भाष्य करताना म्हणतात की सर्व यज्ञ स्वरूपत्वाद यज्ञः सर्वेषां देवानां तुष्टिकारको यज्ञाकारेण प्रवर्तत इति वा यज्ञो वै विष्णुः इति श्रुतेः. सर्व यज्ञ स्वरूप कोण आहे तर परमात्मा आहे. सर्वेषां देवानां तुष्टिकारको यज्ञाकारेण प्रवर्तत म्हणजेच यज्ञरूपानी समस्त देवतांना संतुष्ट करणारा कोण तर परमात्माच होय. म्हणून यज्ञो वै विष्णू इति श्रुतेः. श्रुतीसुद्धा म्हणतात की यज्ञ हाच विष्णू होय. कारण यजनविधी शेवटी परमात्म्याला सरळ किंवा पर्यायाने पोचवित आहेत. श्रद्धापूर्वक ज्याचे यजन होते तो परमात्मा, ते परमदैवत यज्ञ होय. यज्ञ इज्यो महेज्यश्च क्रतुस्सत्रं सतांगतिः. ह्या श्लोकातील हा जो पूर्वार्ध आहे म्हणजे वरची जी लाईन आहे हे प्रायः यज्ञ प्रकरण आहे. यज्ञ, क्रतू आणि सत्र हे जे सांगितले त्याच्यामध्ये हे यज्ञाचे विविध प्रकार आहेत. परमात्म्याच्या कोणत्या ना कोणत्या गुणाचे प्रतीक आहेत आणि परमात्म्याचे आकलन करायला उपयोगीही होय. अशा प्रकारे सर्व पूज्य पूजक आणि पूजाग्राह्यच होय. त्यांच्यामध्ये विविधता आहे पण विरोध नाही. इज्यते असौ इदम अनेन वा इति यज्ञः. असे म्हटलं जातं की जे यजले जाते, जे पूजले जाते ते दैवत, ते हवीर द्रव्य अथवा जेणे यजन होते ते कर्म, सगळंच काय यज्ञच होय. ज्या विधीने यज्ञ संपन्न होतो तो सगळा यजनविधी म्हणजे यज्ञ होय. आणि यजमान हा यज्ञाच्या योगे शेवटी यज्ञ स्वरूपच होतो. शेवटी देवता स्वरूपच होतो. जो सतत यजन करतो, यज्ञविधी करतो तो यजमान म्हटलेला आहे की शेवटी तो यज्ञ स्वरूप होतो, देवता स्वरूप होतो. आणि या स्थितीला किंवा गतीला स्वर्ग म्हणावायचे. स्वर्गालाच या श्लोकामध्ये सताम गतीही असं म्हटलं आहे. सज्जन सत्कर्माने सताम गतीला पोचत असतात. सज्जन यज्ञ करते, सत्कर्म नानाविधी यज्ञ आणि सताम गती म्हणजे हे सगळं परमात्माच म्हणावयाचा. अशा अर्थाने या श्लोकातलं जे पहिलं नाम आहे यज्ञ हे या अर्थाने आहे की सर्वेषां देवानां तुष्टिकारको यज्ञाकारेण प्रवर्तत. समस्त देवतांना संतुष्ट करणारा कोण यज्ञरूपाने अर्थात कोण तर तो महाविष्णूच होय. श्लोक 61 446 नाम इज्यः. ओम इज्याय नमः. यष्टव्यो अपि अयम एव इति इज्यः. ये यजन्ति मखैः पुण्यैः देवतादीन् पितॄनपि आत्मानम् आत्मना नित्यं विष्णुमेव यजन्ति ते इति हरिवंशपुराणे. आदि शंकराचार्यांनी भाष्य करताना म्हटलंय की इज्य म्हणजे यजनीय, पूजनीय, आदरणीय, माननीय असे अर्थ घेतले आहेत. मागचे नाम आपण बघितलं. यज्ञ म्हणजे परमात्मा यज्ञ स्वरूप आहे. सर्व यज्ञ ज्याचे प्रगट स्वरूप आहे असा म्हणून त्याचं एक नाम यज्ञ म्हटलेलं होतं. इथे इज्य अशी संज्ञा दिली आहे म्हणजे यज्ञामध्ये जो आवाहन करण्यास योग्य आहे असा. यज्ञ करतात पण त्या यज्ञात ज्याला आवाहन करायचं आहे, बोलवायचं आहे आणि याच्या प्रित्यर्थ यज्ञ करायचा तो आवाहन करण्यास जो योग्य आहे, पूजनीय आहे, यजनीय आहे तो कोण तर भगवान नारायण. म्हणजे भगवान नारायणाचे आवाहन सर्व यज्ञांमध्ये केले जाते. जरी एखाद्या विशिष्ट देवतेचं आवाहन केलं किंवा कारण काही काही निमित्ताने त्या देवतांचे यज्ञयाग केले जातात तरीसुद्धा त्या देवतेचं आवाहन केलं तरी त्या नारायणाचेच ते सगळं पूजन असतं. ते त्याच्यापर्यंतच पोचतं. तो स्वतः नित्य अनंत असल्याने सर्व देवता विभूती रूपाने त्याचाच आविष्कार आहेत. आणि म्हणून कोणत्याही देवतेचं पूजन हे त्या श्री महाविष्णूचेच पूजन होते असं म्हटलं जातं आहे. म्हणून हरिवंश पुराणात म्हटलं आहे की नित्यं विष्णुमेव यजन्ति ते. प्रत्येक श्रद्धावान आपल्या श्रद्धेप्रमाणे
एका दैवताची, एका महनीय आदर्शाची कल्पना करीत असतो आणि त्याप्रमाणे मग त्याच्या प्राप्तीचा प्रयत्न करीत असतो. तो आदर्श त्याला आपल्या स्थितीपासून गती करणारा की म्हणजे गती देऊन प्रगत करणारा असतो. तो जो आदर्श असतो तो आपल्या स्थितीपासून गती देऊन प्रगत करीत असतो, उन्नत करीत असतो. म्हणून आपण एखादा आदर्श ठेवतो समोर. म्हणून प्रत्येक इज्य, प्रत्येक दैवत, प्रत्येक ध्येय हे कसं आहे, परमात्मा स्वरूपच आहे. कारण तेच आपल्याला उन्नत करणारं असतं, गती देऊन प्रगत करणारं असतं. बालजीव जसा बालपणी शंख शिंपले गोळा करतो पहिल्यांदा, त्याच्यातच त्याला आनंद वाटतो. पुढे पुढे जसा तो मोठा होतो तसं ते सगळं फेकून देतो आणि मग सोनं नाणं पैसा अडकात गोळा करत राहतो. पुढे त्या पैसा अडक्याची जी खैरात आहे ती त्याहीपेक्षा त्याला नावलौकिकाच्या मागे तो लागतो. प्रतिष्ठा कशी मिळेल, कीर्ती कशी मिळेल, माझं नावलौकिक कसं वाढेल यामागे तो लागतो. पुढे नावलौकिकसुद्धा तुच्छ मानून जर अंतर्मुख झाला तर ते सगळं तुच्छ मानून मग अंतरतर परमात्म्याला ओळखून तो स्वस्थ होतो, शांत होतो. म्हणजे प्रत्येक टप्प्यामध्ये हे सगळं बदलत जातं. प्रत्येक अवस्थेत जे त्याला मोलाचं वाटतं ते दुसऱ्या अवस्थेमध्ये ते त्याला सगळं फोल वाटतं. म्हणून ते टाकून ते नवे मूल्य शोधून त्याच्या प्राप्तीचा तो प्रयास करू लागतो. अशा प्रकारे करता करता तो शेवटी परममूल्य, परमार्थ जो सर्वात्मा, स्वात्मा त्याला गाठण्याचा सतत प्रयत्न करीत असतो. अशा प्रकारे तो परमार्थ असलेला परमात्माच कसा आहे, अर्थनीयतेच्या रूपाने म्हणजेच प्रार्थनीयतेच्या रूपाने, तद्रूपाने पायरी पायरीने जीवाला प्रचोदना देत असतो, पुढे पुढे ढकलत असतो, आपल्याकडे ओढीत असतो, आत्मसात करीत असतो. आणि म्हणून अल्पही मूल्य तुच्छ न मानता ते हे महत्त्वाचेच असते त्यावेळी. कारण काही झालं तरी मूल्य आहे, तसेच अत्युच्चही मूल्य आहे. मूल्याहून अधिक काही नाही. म्हणून त्याचाही फार बळीजाव करण्याचं कारण नाही. ते कितीही मूल्यवान असले तरी शेवटी ते मूल्यच असतं. जसं दधी मधुरम मधु मधुरम द्राक्षा मधुरा सीतापि मधुरैव तस्य तदैव ही मधुरम यस्य मनो यत्र संलग्नम. दधी मधुरम म्हणजे दही गोड आहे, मधु मधुरम म्हणजे मध गोड आहे, द्राक्षा मधुरा द्राक्ष गोड आहे, सीतापि मधुरैव म्हणजे अमृतही, अमृतसुद्धा गोड आहे. परंतु तद एव ही मधुरम यस्य मनः यत्र संलग्नम. ज्याचं मन ज्या ठिकाणी लागतं तेच त्याला गोड वाटतं. म्हणून बालकाला शिंपल्याची जेवढी किंमत तेवढीच पालकाला पुढे मोत्याची किंमत होते. म्हणजे पुढे पुढे मोठं झालं की ते शिंपलं नको वाटतात आणि मोत्याची किंमत त्याला वाटायला लागते. पण त्या काळामध्ये तेच आपल्याला बहुमूल्य वाटायला लागतं. त्यामुळे कोणी कोणाला हीन लेखायला नको, कोणी आपल्याला आगळं लेखायला नको. कारण की निर्विशेषो विशेषः, लहानसुद्धा मूल्यच असतं आणि मोठंही सुद्धा मूल्यच असतं. म्हणून लहान देवतेची पूजा ही करत असताना ती परमात्मा स्वरूपच होय. आणि म्हणून इज्य म्हणजेच यजनीय, पूजनीय, आदरणीय, महनीय कोण आहे, माननीय कोण आहे, तर तो परमात्माच होय. असा या ठिकाणी इज्य या नामाचा अर्थ आहे. श्लोक 61. 447 नाम बघतो आपण. महेज्य. ओम महेज्याय नमः. सर्वासु देवतासु यष्टव्यासु प्रकर्षेण यष्टव्यो मोक्षफलदातृत्वादिति महेज्यः. आदि शंकराचार्य भाष्य करताना म्हणतात की समस्त यष्टव्य देवतांमध्ये मोक्षरूप फल देणारा जो आहे भगवान, तो सगळ्यात अधिक यष्टव्य आहे. म्हणून त्याला महाइज्य म्हणजे महेज्य असं म्हटलं आहे. कारण मागचं नाम बघितलं पण इज्य म्हणजे माननीय, आदरणीय. आणि मग तो सगळ्या देवतांमध्ये जो अधिक मोक्षरूप फल देणारा आहे तो कोण, तर भगवान श्री महाविष्णू. म्हणून त्याला महेज्य आणखी असंही म्हटलेलं आहे. समस्त पूजनीय यजनीय देवतांमध्ये तोच मोक्षरूप फल देणारा आहे, सर्वात अधिक यष्टव्य आहे. मागचं नाम इज्य आणि इथे महाविशेषण लावून महेज्य आलाय. अर्थात दोन्ही अर्थ एकच आहेत. तरीसुद्धा पर्वत आणि मेरूची तुलना करताना फरक आहे. जसा
त्याप्रमाणे जसं आपण पर्वत आणि मेरू पर्वत याच्यात तुलना करताना जो एक छोटा फरक दिसतो तसंच इथं आहे. किंवा ताकवणी आणि अमृताची तुलना करता येऊ शकत नाही. ताकवणी ती ताकवणीच आणि अमृत ते अमृतच. तसं इतर देवतांना आवाहन केल्यावर त्या तितकंच फल देऊ शकतात, पण ते शेवटी जाते नारायणापर्यंतच. परंतु श्री नारायणास केलेलं जे आव्हान आहे, जे सर्वसमर्थ आहे, त्याने भक्ताला सर्वोच्च असं कोणतं फल मिळतं तर मोक्षरूपी फल प्राप्त होतं. म्हणून तोच परमात्मा जसा ईज्य आहे, पूजनीय आहे, तसा तो महेज्यही आहे. म्हणजे अधिक फल देणारा, मोक्षरूप फल देणारा, सर्वश्रेष्ठ पूजनीय, सर्वश्रेष्ठ यजनीय, त्याच्याशिवाय दुसरं कोणीही नाही. म्हणून महेज्य. बहूनां जन्मनांते ज्ञानवान मां प्रपद्यते. बहूनाय जन्मनामंते म्हणजे अनेक जन्मानंतर ज्ञानवान मां प्रपद्यते. काय म्हणतात ते तर वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभः. अनेक जन्मांच्या पुण्याईनी, बहु म्हटलेलं आहे, बहूनाय जन्मनाम, अनेक जन्मांच्या पुण्याईनीच ज्याला महात्मे प्राप्त करून घेतात, ज्ञानवान जे असतात ते प्राप्त करून घेतात, तो परमात्मा कसा आहे महेज्य आहे. म्हणून महात्मेच त्याला भजतात. इतर पामर जीव काय करतात, क्षुद्र देवतांच्या भजनी लागतात. पुढे गीतेच्या 17व्या अध्यायात पण अनेक प्रकारच्या पूजा सांगितल्या. सात्विक, राजस, तामस जी श्रद्धा आहे ती कशी वेगवेगळ्या प्रकारची असते हे सांगितलेलं आहे. पण ज्ञानवान जो असतो, जे ज्ञानवान महात्मे असतात ते मात्र या महेज्य या सर्वश्रेष्ठ अशा परमात्म्याचीच पूजन करतात, कारण त्याच्या भक्तीनेच त्यांच्या कामना पूर्ण होत असतात. कामना म्हणजे कोणती तर तीच मोक्षरूप फल देणारी, परमपद प्राप्त करून देणारी. भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलेच आहे 9व्या अध्यायामध्ये, क्षिप्रम हि मानुष्य लोके सिद्धीर भवती कर्मजा. कर्मसिद्धी त्वरित होते. राज्य मिळवायचे ते मिळवण्याचे मार्गही आहेत, ते मार्ग अंगीकारायचे असेल, ते मार्ग जर अंगीकारायचे असेल म्हणजे राज्य मिळवायचे तर साम, दाम, दंड, भेद यामुळे राज्य मिळतं. परंतु ही कर्मसिद्धी त्वरित मिळते याचा अर्थ असा नाही की प्रयत्न केल्या वाचूनच ती मिळते अथवा तीसाठी आवश्यक कालावधी लागत नाही. त्वरित याचा अर्थ इतकंच सांगितलं आहे की ज्ञानसिद्धीच्या मानाने अति सुलभ आहे. ज्ञान ग्रहण करायला, ज्ञान यायला वेळ लागतो, कर्मसिद्धी थोडी त्वरित होते. कर्म करणे, करीत राहणे कसे तर आसक्तीरहित होऊन कर्म करीत राहणे हे यासाठी फक्त सांगितलेलं आहे की कर्मसिद्धी त्वरित मिळते. ज्ञानसिद्धी कर्मसिद्धीच्या मानाने दुर्लभ आहे, अत्यंत दुर्लभ आहे. 16वरची जणू पोळी आहे. ज्ञानदेवांनी अद्भुत वर्णन केलं आहे. काय म्हणतात ज्ञानदेव तर शीत वेढावे, उष्ण पांघरावे, वृष्टीची असावे घरा आणतू. ज्ञान म्हणजेच काय, अहंता, अस्मिता, अविद्या म्हणजे अज्ञान ह्यांच्या कचाट्यातून आपली सुटका करून घेणं सोपं नाही आहे. योग म्हणजे ज्ञानयोग साधा सोपा नाही हे म्हटलं आहे. म्हणून योग म्हणजेच कसं आहे, थंडीच वेढून घ्यावी, उष्णच पांघरावे, पावसातच घर बांधावं, यासारखा योग कठीण आहे. जे दुःखाविना काही सुद्धा प्राप्त होणारं नाही, उलट कष्ट सोसावे लागतात. म्हणून म्हटलं की शीत वेढावे, उष्ण पांघरावे हे सगळे कष्टपूर्वकच आहे. म्हणून योगाची या वाटा जे निघाले सुभटा, तर या दुःखाचाची वाटा भागा आला. उलट भक्तिमार्गाचा जे अवलंब करतात त्यांना असलं काही सुद्धा करावं लागत नाही, काही त्रास होत नाही. म्हणून म्हटलं की अहंता, अस्मिता, अविद्या यांच्या कचाट्यातून सुटका करून घेणं सोपं नाही. भगवंत म्हणतात जे जे लहान मोठं कर्म करशील ते सगळं मला अर्पण कर. यत करोशी यजस्नाशी यज्जोशी 9व्या अध्यायात दिलंय, ते सगळं मदर्पणम माझ्यासाठी म्हणून मला अर्पण करून कर की तुला सगळं प्राप्त होईल. म्हणजे आपोआपच कर्तृत्व भाव त्या ठिकाणी टाकून दे. कारण करता करविता तो जगाचा नियंताच आहे, पण ज्याची आसक्ती पूर्णपणे नाहीशी झाली आहे म्हणजे गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतसः यज्ञायाचरत कर्म समग्रम प्रविलीयते. 4थ्या अध्यायात गीतेच्या सांगितलं आहे की पुढे म्हटलंय 5व्या अध्यायात तद्बुद्धस्तात्मानस तन्निष्ठास्तत्परायणाः गच्छन्त पुनरावृत्ती ज्ञाननिर्धूत कल्मषाः. ज्यांची ममता, देहाभिमान दूर झाला आहे, ज्यांचं चित्त परमात्म्याच्याच ठाई स्थिर आहे, अशा केवळ यज्ञासाठी
कर्म करणाऱ्या माणसांची कर्मे, संपूर्ण कर्मे पूर्णपणे नाहीशी होतात. यज्ञायाचरत कर्म समग्रम प्रविलीयते म्हटलेलं आहे. यज्ञायाचरत म्हणजे यज्ञासाठी, आचरत यज्ञ म्हणजेच काय, पण समर्पण भावनेने कुठलंही कर्म करणे. यज्ञ म्हणजे केवळ प्रत्येक ठिकाणी होम हवन आणि आहुती देत तिथे बसून राहणं, हाही एकच एवढा अर्थ नाही. यज्ञ म्हणजे सगळी कर्म समर्पण भावनेने करणं, कुठलीही आसक्ती न ठेवता करणं आणि कर्तृत्व भाव त्या ठिकाणी नसणं. कर्तृत्वाचा जेव्हा तुम्ही त्याग कराल, तोच करता करविता हे जेव्हा लक्षात येईल, ते कर्म सगळे कसे आहे, यज्ञाय चरत कर्म म्हणजे यज्ञाय आचरत, यज्ञाय नाही, यज्ञाय आचरत, यज्ञासाठी आचरणारी सगळी कर्म समग्रम प्रविलीयते म्हटलेलं आहे. ज्ञानाने पापरहित झालेले हे ईश्वरपरायण पुरुष मन बुद्धी तद्रूप झाल्याने ज्याची उपासना करतात तो कोण आहे, परमात्मा महेज्य होय. तद्बुद्धयस तदात्मानस तद्निष्ठास तत्परायणा, सगळं काही त्याच्या ठिकाणी ठेवून, त्याच्यावर निष्ठा ठेवून, मन बुद्धी यांनी त्याच्यावर फक्त निष्ठा ठेवून जे आचरण करतात त्यांची उपासना ही सगळी कशी आहे, परमात्माच होय. म्हणून तो कसा आहे, महेज्य होय. अनेक जन्मांच्या पुण्याने ज्याला प्राप्त करून घ्यायचे तो परमात्मा महायज्ञ होय, महेज्य होय, सर्वश्रेष्ठ होय. म्हणून महात्मे त्यालाच भजतात. इतर सामान्य क्षुद्र देवतांच्या भजनी लागतात, पण ते सुद्धा शेवटी परमात्म्यालाच मिळतं, हेही त्यातून सांगायचं आहे. म्हणून ईज्य, यज्ञ, ईज्य आणि मग पुढे म्हटलं आहे महेज्य. अशी चढत्या क्रमाने परमात्म्याची नामं दिलेली आहेत, ती या अर्थाने बघायची. श्लोक 61, 448 नाम बघते आपण. क्रतुः ओम क्रतवे नमः. यष्टव्यो मोक्षफलदातृत्वायति महेज्यः यूपसहितो यज्ञ क्रतुः. यूपसहित यज्ञ क्रतुः म्हटलं आहे त्या ठिकाणी. क्रतु शब्दाचे अनेक अर्थ आहेत, याआधी पण आपण बघितलेले आहेत की क्रतूचा अर्थ आहे निश्चय, संकल्प. दुसरा अर्थ सांगितला आहे इच्छा, अभिलाषा. तिसरं म्हटलं विवेक, प्रज्ञा. चौथं म्हणजे इंद्रिय. पाचवं सांगितले जीव. सहावं आहे विष्णू. सातवा अर्थ आहे क्रतूचा यज्ञ. विशेषतः अश्वमेध यज्ञ हाही अर्थ या ठिकाणी अभिप्रेत आहे. क्रतुपती कोणाला म्हणतात तर विष्णूला म्हणतात. ब्रह्माचे मानसपुत्र क्रतू होय. सप्त ऋषींमधील एक ऋषी जो आहे तो क्रतू म्हटलेला आहे. एका ऋषींचं नाव आहे क्रतू. परंतु वेदांमध्ये क्रतुः शब्दाचा अर्थ प्रथम कालचा यज्ञ, यज्ञाची योजना, यज्ञाची क्रिया, यज्ञाची प्रशंसा, पाठ आदी संबंधी हा शब्द वेदांमध्ये येतो. वर जे आपण बघितलं निश्चय, संकल्प, अभिलाषा, प्रज्ञा वगैरे ते तर आहेच अर्थ. अश्वमेध यज्ञ यासाठी सुद्धा क्रतू शब्द वापरलेला आहे, पण वेदांमध्ये जो क्रतूचा अर्थ घेतला आहे तो यज्ञ, यज्ञाची योजना करणं, यज्ञाच्या सगळ्या विधी विधान क्रिया आणि यज्ञाची प्रशंसा, पाठ इत्यादी संबंधी हा क्रतू शब्द आलेला आहे. या शब्दाचा उपयोग यज्ञ आणि धार्मिक कर्मकांड संबंधी केला जातो. त्याशिवाय हा शब्द एक प्रकारची यज्ञ भावना सूचित करतो. जो व्यक्ती किंवा समुदायाद्वारा, यूप म्हटलेला आहे म्हणजे समुदायाद्वारा वेळोवेळी म्हणजे त्या वेळी विभिन्न उद्देशाच्या प्राप्तीकरता केला जातो. हा सगळा प्रकार काहीतरी उद्देश असतो ते करण्यासाठी. अश्वमेध यज्ञ वगैरे जसे उद्देश असतात काही, त्यासाठी केल्या जातात सगळे यज्ञ. म्हणून जो व्यक्ती किंवा समुदाय त्यावेळी विभिन्न उद्देशांच्या प्राप्तीकरता जे करतात त्याला क्रतू म्हटलेलं आहे. खरं तर यज्ञ, मेध, क्रतू, सत्र इत्यादी अनेक शब्द समानार्थकच आहेत, परंतु एकार्थक नव्हे. जसं यजनरूप तो यज्ञ, पावनरूप तो मेध, संकल्परूप तो क्रतू म्हणजे संकल्प निश्चय जेवण करतो आपण तो क्रतू. सदनरूप ते सत्र, पुढे सत्र नाम येणार आहे आपल्याला. असे विशिष्ट भाव लक्षून हे सगळे यज्ञवाचक शब्द प्रचलित झालेले आहेत. आता प्रश्न उपस्थित होतो की यज्ञ आणि क्रतू दोन्ही जर एकच अर्थ असतील तर दोन शब्द झालेच का? परमात्मा हा यज्ञ आहे आणि तो क्रतूही आहे. आदि शंकराचार्यांनी भाष्य केलं आहे की ज्या यज्ञामध्ये
युप असतो तो क्रतू होय. युप म्हणजे खांब, मेढ या अर्थाने. धर्मयुप या आधीचं नाम आपण बघितलेलं आहे. म्हणजे ज्या यज्ञामध्ये युप असतो म्हणजे खांब असते, मेढ असते, तो क्रतू होय. आज आम्हाला यज्ञ लाक्षणिक माहीत आहेत. प्रत्यक्ष यज्ञ केव्हाचाच लोपलेला आहे. त्याची गरज नसल्यामुळे तो अव्यक्त लीन झाला आहे असं म्हणायला हरकत नसावी. कित्येक वेदाभिमानी करत असतात तो यज्ञयाग, पण गेलेला क्षण जसा परत आणता येत नाही त्याप्रमाणे यज्ञधर्मही पुन्हा आणता येणार नाही. जो ओढून ताणून आणला जाईल पण अस्सल असणार नाही. तो सहज किंवा स्वाभाविक नियत नसल्यामुळे तो रुजणारही नाही, टिकणारही नाही. गीतेच्या काळी तो संपुष्टात जणू आल्यासारखा झालाच होता. आणि म्हणून गीतेमध्ये एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान विद्युतान सर्वा नैवै ज्ञात्वा विमोक्ष्यसे 4थ्या अध्यायामध्ये हा श्लोक आलेला आहे. असं म्हणून त्याचा समारोप केलेला आहे. म्हणजे सर्व यज्ञामध्ये ज्ञानयज्ञ श्रेयस्कर म्हटलेलं आहे. श्रेयान द्रव्यमयादज्ञा ज्ञानयज्ञ परंतप 4थ्या अध्यायातच हाही श्लोक आलेला आहे. म्हणून पुढे म्हटलं आहे की यज्ञानाम जपयज्ञोस्मी. 10व्या अध्यायात जी विभूती सांगितली आहे तिथे यज्ञांमध्ये सगळ्या प्रकारच्या यज्ञांमध्ये जपयज्ञ हा श्रेष्ठ हेही सांगितलं आहे. तीच माझी विभूती आहे समज. म्हणजे जपाला महत्त्व दिलेलं आहे. द्रव्ययज्ञापेक्षा बाकीच्या यज्ञांपेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ सांगितलेलं आहे. सारांश यज्ञाची सारखी पुनर्व्याख्या आणि व्यवस्था होत आलेली आहे. सर्वांचा सार हा आहे की श्रद्धामूलक मनोयोगपूर्वक मंत्रोच्चार सहित हस्तद्वारा केलेले भगवत अर्पण कर्म म्हणजे यज्ञ होय. या सगळ्या षडांगांपैकी एकही न्यून राहिल्यास तो यज्ञहीन होतो, सफल होत नाही. क्रतू हा असा कर्मज यज्ञ आहे. म्हणजे कर्मातूनच उत्पन्न होणारा, कर्म करता करता सिद्ध होणारा, ज्याला सिद्धी मिळणार आहे असा, सफल होणारा असा तो कर्मज यज्ञ म्हणजे क्रतू. शुभकर्म, श्रेष्ठ कर्म, सत्कर्म, वेदसंमत कर्म म्हणजे वेदांनी जी संमती दिली असे कर्म हा सगळा यज्ञाचा अर्थ आहे. यज्ञ कर्मकांड विधी जो परमात्माद्वारा संपन्न होतो. साधक साध्यदेव बनतो आणि म्हणून परिणतीच्या दृष्टीने परमात्मा काय आहे, क्रतू म्हटलेला आहे. यज्ञो वै विष्णू असं एक म्हटलं जातं. म्हणजे यज्ञच काय आहे, श्री महाविष्णू होय श्रुतीनुसार. इति श्रुते हे जे म्हटलं आहे की यज्ञो वै विष्णू इति श्रुते हे, यज्ञच विष्णू म्हटलेलं आहे. यज्ञच ईश्वर आहे आणि त्यासाठी जे जे कर्म केले जाते ते त्याला यज्ञार्थ कर्म म्हटले जातात. म्हणजे यज्ञासाठी केलेले कर्म. म्हणून यज्ञार्थ कर्म मुक्त संघ असतात. यज्ञार्थ कर्म जे केले जातात ते मुक्त संघ असतात आणि म्हणूनच परमात्मा हा यज्ञ आहे आणि तो क्रतूही आहे. म्हणजे त्यासाठी तोच निश्चय आहे, तोच संकल्पही आहे, तीच आपली अभिलाषाही असावी यासाठी म्हटलं आहे. कारण तो यजनरूप आहे आणि म्हणून संकल्परूपही कोण आहे, तोच आहे. अशा प्रकारे यज्ञ, इज्य, महेज्य, क्रतुः अशी सगळी नामावली जी आलेली आहे या 61व्या श्लोकात सुरुवातीला, ती या अर्थाने आहे. पुढचं नाम आहे सत्र, ते बघणार आहे आपण. श्लोक 61 449 नाम बघतो आपण. 17 ओम सत्राय नमः. असत्युपेति चोदनालक्षणं सत्रम सतस्त्रायते इति वा सत्रः. जो विधिरूप धर्माला प्राप्त करतो तो सत्र होय, अथवा सतने रक्षा करतो. कार्यरूप जगताची रक्षा करतो म्हणून भगवान काय आहे, सत्र असं म्हटलं आहे. तसेच दीर्घकाल चालणाऱ्या यज्ञाला सुद्धा सत्र असं म्हणतात. आज केला यज्ञ आणि संपला असं नव्हे, तर दीर्घकाल जो चालतो तो यज्ञ त्याला सत्र असं म्हणतात. म्हणजे यज्ञाची दीक्षा घेणाऱ्या यजमानाला यज्ञ संपेपर्यंत व्रतस्थ राहावं लागतं. जो आजीवन व्रतस्थ राहिला त्याहून मोठा सत्री कोण म्हणावा. सहस्रसम सत्र चालल्याचे पुराणांतरी वाचतो आपण. खूप खूप वर्षापर्यंत ही सगळे यज्ञ चालतात, त्याला सहस्रसम असं म्हटलेलं आहे. आणि असे सत्र जे चालतात त्याला काय म्हटलं आहे, तर हा कोण आहे असा, तर दीक्षित म्हटलं आहे. म्हणजे या सत्रामध्ये दीक्षित कोण आहे, तर तो सहस्रसमा वाचायला पाहिजे ना. इतके दिवसपर्यंत तो वाचला पाहिजे, सहस्र वर्षपर्यंत. असली सत्रे सामाजिकच म्हणावी लागतात. कारण
तो जो करणारा असो तो इतके वर्ष जगू शकत नाही. मग अशा प्रकारची सत्र काय म्हणायचं तर सामाजिक म्हणावी लागतील. म्हणजे एक यजमान यज्ञसात झाला की दुसरा त्याची जागा घेतो आणि सत्र अखंड चालू असतं. राज्य हे असंच एक सत्र आहे. राज्याचा एक राजा वा प्रधान, राज्याचा एक राजा किंवा प्रधान पडला तरी दुसरा त्याच्या जागी येतो आणि तो राज्य चालवतो. त्यात कधी खंड पडावायचा नाही. परचक्र आले, पराभव झाला तरच त्यात खंड पडावायचा. तसा होईपर्यंत तो खंड पडू न देणे हे राजाचं कर्तव्य आहे. सत्र सुफल संपूर्ण होईपर्यंत दीक्षित यजमान आणि अध्वर्यू प्रभृती जे आहेत याज्ञिक सगळे सर्व कर्मक्षम राहिले पाहिजेत. स्वकर्मक्षम ज्याला म्हणता येईल असे सगळे दीक्षित जो असतो म्हणजे यजमान किंवा अध्वर्यू प्रभृती जे सगळे आहेत हे सगळे स्वकर्मक्षम राहिले पाहिजे. जीवन हे एक सत्रच आहे आपलं. त्याची सुद्धा 3 सवने आहेत. एकूण 124 वर्षाचे आयुष सत्र होतं. भगवान श्रीकृष्ण 125 वर्ष जगले. आज तेवढी आयुर मर्यादा राहिली नाही तरी सुद्धा फार क्वचित 100-100च्या वर असणारे आहेत. दीक्षित होऊन म्हणजे व्यवस्थित दीक्षा घेऊन, दीक्षितचा अर्थ हाच की व्यवस्थित दीक्षा घेऊन जो हे सत्र करील तो सत्री सत्ररूप परमात्म्यालाच पोचेल. यात नवल ते काय? म्हणून परमात्मा काय सत्र आहे आणि हा सत्री योग्य प्रकारे सगळं ज्ञान ग्रहण करून ते सत्र जोपर्यंत चालवतो तो पुढे सत्रच होतो. म्हणून जे सत्ररूप परमात्म्यालाच पोचतो. यज्ञाची षडंगे मागील कर्तुनामात आपण बघितली. कोणती तर श्रद्धामूलक, मनोयोगपूर्वक, मंत्रोच्चार सहित हस्तद्वारा केलेलं आणि भगवत अर्पण शिवाय कर्म असे सगळे जे बघितले आहेत ही सगळी षडंगे आहेत. ही बघितली आपण मागच्या कर्तुनामामध्ये. परंतु यज्ञाची दीक्षा ही देखील तितकीच महत्त्वाची आहे. दीक्षिताला यज्ञ संपेपर्यंत व्रतस्थ राहावे लागते असं वर म्हटलंच आहे. आणि ही व्रतस्थताच यज्ञ साफल्याची किल्ली आहे. जो व्रतस्थ राहतो आणि तो सत्र चालवतो, तो यज्ञ शेवटपर्यंत चालवत राहतो, ही सगळी यज्ञ साफल्याची किल्ली आहे. मौन, ब्रह्मचर्य, अहिंसा, सत्यवचन इत्यादी या सत्राची दीक्षा होय. दीक्षेचा भंग झाल्यास यज्ञ सफल न होता विफल होतो. इतकंच नव्हे तर तो यज्ञकर्त्यावर उलटतो सुद्धा, तो अभिचरतो. जसा टेंभा जर नीट धरला नाही म्हणजे ज्याला मशाल म्हणू आपण, नीट धरला नाही, उलटा धरला तर त्याच्या ज्वालांनी तो धरणाऱ्याचाच हात भाजेल. त्याप्रमाणे यज्ञा इतकाच किंबहुना त्याहूनही अधिक काय महत्त्वाचं आहे तर दीक्षा महत्त्वाची आहे. आणि म्हणून म्हटलं आहे की दीक्षित होऊन जो हे सत्र करील तो सत्री सत्ररूप परमात्म्यापर्यंत पोचेल. असं सामाजिक कुठलंही काम कुठलंही कर्म जे असेल सामाजिक एखाद्याने सुरू केलेलं आहे पण तो शेवटपर्यंत जगेलच असं नव्हे. पण त्यांनी जो उत्तम कार्य जे उत्तम ध्येय घेऊन कर्म करायला सुरुवात केलेली आहे, एखादी संस्था असो, एखादं काम असो, ते पुढे नेणारा दुसरा कोणीतरी तयार हवा. म्हणजे त्यांनीही तशाच प्रकारची दीक्षा घ्यायला हवी आणि उत्तम प्रकारे सत्यवचन ठेवून कुठलाही हिंसायुक्त मार्गाने नव्हे तर चांगल्या मार्गाने ते सत्र पुढे पुढे न्यायला हवं. तरच ते सफल होईल. ते सत्र सफल होईल. निष्कामपणे करणं ज्याला म्हणता येईल ते जर झालं तर असं अव्याहत चालू राहतं जे त्याला सत्र म्हटलं जातं. तसंच हे की परमात्मा सत्र आहे म्हणजे त्याला प्राप्त करून घेणे, निष्काम होऊन अविरत श्रेष्ठ कर्म करीत राहणं हे आपलं जीवन कसं आहे त्यागमय करीत जो करतो म्हणजेच आपण सत्री होऊन त्या सत्रापर्यंत त्या भगवान विष्णूपर्यंत पोचण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणं हे होय. त्यालाच सत्र म्हटलं जातं आणि परमात्मा ही तो सत्रच होय. अशा प्रकारे मग हे यज्ञरूपाने असो किंवा सामाजिक, राजकीय, धार्मिक कुठल्याही कर्मांनी असो ही सगळी सत्र अव्याहत अखंड सत्यवचनाने योग्य समर्पण भावनेने जर झाली तर त्या परमात्म्यापर्यंत नक्की ती पोचणार. म्हणून परमात्मा सत्ररूप आहेच पण ही कार्य करणारे सुद्धा सगळे त्या श्रेष्ठ पदापर्यंत पोचायला वेळ लागणार नाही. म्हणून सत्र हे नाम या ठिकाणी महत्त्वाचं समजायचं कारण सगळ्या अर्थाने त्याचा
हे भाव घ्यायचा आहे आपल्याला. श्लोक 61. 450 नाम बघतो आपण. सतां गतिः. ओम सतां गतये नमः. सतां मुमुक्षूणां नान्या गतिरिति सतां गतिः. आदि शंकराचार्य भाष्य करताना लिहितात की भगवंतांना सोडून मुमुक्षूंची आणखी कोणतीही गती नाही. भगवंतच मुमुक्षूंची गती होय. सर्व सज्जनांचे गंतव्य म्हणजे गती तोच श्री विष्णू होय. जीवनातील सगळ्या तऱ्हेच्या बंधनातून मुक्ततेची इच्छा करणाऱ्या साधकांकडून ज्याचे नेहमी पूजन किंवा आवाहन केले जाते तो कोण आहे? तर श्री नारायण किंवा श्री महाविष्णूच होय. त्याला शरण जाऊनच त्याचेपर्यंत पोचता येतं. कारण गती शब्दाने मार्ग, गंतव्यस्थान निर्देशित केलं आहे. गती म्हणजे मरणोत्तर स्थिती, आगती म्हणजे इहलोक स्थिती. अर्थात सताम गती म्हणजे सज्जन मरणोत्तर ज्या स्थितीला पोचतात ती स्थिती. मरणोत्तर जीवाची काय स्थिती होते हे कोण सांगणार? कारण गेलेला परत येऊन सांगत नाही. तेव्हा केवळ श्रद्धेचा आणि अनुमानाचा विषय राहतो. चांगल्या कर्माचं चांगलं फळ, वाईटाचं वाईट अशी श्रद्धा बाळगून लोक सत्कर्माच्या गतीला स्वर्ग आणि दुष्कर्माच्या गतीला नरक म्हणतात. या दोहोहून स्वतंत्र आणि कर्मफल मुक्त स्थितीला मोक्ष म्हणतात. सज्जन नरकाला जात नाहीत, ते जाणार म्हणजे स्वर्गाला किंवा मोक्षालाच. स्वर्गाला सज्जन सत्कर्माने जातो तर तोच ज्ञानाच्या योगे मोक्षाला जातो. अर्थात परमसत्कर्म म्हणजे ज्ञानच होय. कारण त्या योगे गती आणि आगती यांचे हेलपाटे चुकतात आणि म्हणून वैदिक जे सकाम यज्ञकर्म सांगितले आहेत त्या कर्माच्या योगे क्षणिक स्वर्ग मिळवण्याचा विचार गौण आहे. कारण क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती हे आहेच. म्हणून हे सगळं जे सांगितलं आहे क्षणिक स्वर्ग मिळवण्याचा विचार आहे तो गौण होय. निष्काम उपासनेच्या योगे आत्मज्ञान मिळवून अनंत मोक्ष मिळवण्याचा आदर्शच मानवोचित आहे असा हा आचार्यांचा निष्कर्ष आहे. पण त्यामध्ये सकाम कर्मयोगाला गौणत्व जरी दिले तरी त्याचा निषेध नाही आहे. निषेध फक्त कशाचा आहे? तर दुष्कर्माचा आहे. निर्मल आत्मज्ञान एकाएकी होत नाही. त्यासाठी सत्कर्मयोग आचरित हळूहळू ज्ञाननिष्ठा योग्यता मिळवत राहिलं पाहिजे. यथाकाळी ती लाभून मग जीव ज्ञानवान होतो आणि मग ब्रह्मज्ञ नव्हे तर ब्रह्मच बनतो असं म्हटलंय. या परमगतीला गाठीपर्यंत तिच्या सकट ज्या साऱ्या गती आहेत यथाकर्म आणि यथाश्रुत या सर्व सत्कर्म योगाला लाभतात आणि त्या सर्व काय सतांगतीच होय. परमात्म्याचे हे सगळे आविर्भाव होत आणि म्हणून श्री विष्णूला सतांगती असं म्हटलेलं आहे. हे तोच परमगती होय. सज्जनांची गती ही तोच आहे. सज्जनांचं गंतव्यस्थान मोक्षस्थान कोण? तर महाविष्णूच होय. श्लोक 61. 451 नाम बघतो आपण. सर्वदर्शी. ओम सर्वदर्शिने नमः. सर्वेषां प्राणिनां कृताकृतं सर्वं पश्यति स्वाभाविकेन बोधेनेति सर्वदर्शी. आपल्या स्वाभाविक बोधाने समस्त प्राण्यांच्या संपूर्ण कृताकृतम म्हटलं म्हणजे कृताकृतम म्हणजे कर्मा अकर्माला जे केलेलं आहे आणि जे केलेलं नाही. कृत म्हणजे केलेले, अकृत म्हणजे केलेले नाही. म्हणजे कर्म आणि अकर्माला पाहतात. म्हणून भगवंताचं एक नाम सर्वदर्शी असं आहे. सर्वांचं ज्ञान असणारा तो सर्वदर्शी. तो स्वतःच ज्ञानस्वरूप असल्याने सर्व प्राणीमात्रांमधील सर्व प्रकारच्या ज्ञानाचं अधिष्ठान तोच आहे. ज्याप्रमाणे सूर्य हा विश्वाचा चक्षु आहे त्याप्रमाणे तो परमात्मा सर्व ब्रह्मांडाचा चक्षु सर्व प्रकाशित करतो. चक्षुचा अर्थ डोळा या अर्थाने. त्याप्रमाणे तो परमात्मा सर्व ब्रह्मांडाचा चक्षु सर्व प्रकाशित करतो. या 61व्या श्लोकामध्ये यज्ञ, इज्यो आणि सताम गती या श्लोकार्धात मुख्यतः यज्ञ आणि यज्ञफळ यांचा विचार आला आहे. कारण यज्ञ, इज्य, महेज्य, सताम गती हे सगळ्या याच्यामध्ये यज्ञ आणि यज्ञफळ यांचा विचार आला आहे. तर सर्वदर्शी
हे आणि ज्ञानमुत्तमम पुढचं नाव आहे, पुढे येणार आहे. या त्याच्या पुढील श्लोकार्धामध्ये ज्ञान आणि ज्ञानफल यांचा विचार झाला आहे. म्हणजे आधी यज्ञ आणि यज्ञफळ, पुढे ज्ञान आणि ज्ञानफळ याचा विचार आला आहे. कर्म आणि ज्ञान मीमांसेला उत्तर मीमांसा संबोधले जाते आणि पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा दोन्ही वेदार्थाचा निर्णय करतात. उत्तर मीमांसेच्या मते ज्ञाननिष्ठा साधन कर्मच कर्तव्य आहे आणि तोवरच कर्तव्य आहे जोवर ज्ञाननिष्ठा उत्पन्न झालेली नाही. ती उत्पन्न झाल्यानंतर कर्म निरर्थक होय. म्हणजे आपोआपच कर्म कसं होतं, निष्काम असं कर्म होतं मग ज्ञान झाल्यानंतर. म्हणजेच प्रथम यज्ञादी कर्मकांड आणि त्यानंतर ज्ञानकांड आलेलं आहे. कुठल्या तरी कामनेनी यज्ञ करणं म्हणजे कर्मकांड म्हटलं जातं. पण ते एकदा कळलं की त्यानंतर ज्ञानकांड आलेलं आहे. उपासना हा दोहोंचा सांधा आहे. दोन्हीमध्ये उपासना आहेतच. ती कर्मप्राय पण ज्ञानप्राण असते. यात कर्म असतं पण ते कसं असतं, सकाम असतं. सकाम किंवा कामनायुक्त नसतं. यामध्ये नंतर एकदा ज्ञान झाल्यानंतर सकाम कर्मसुद्धा म्हणजे होत नाही किंवा कामनायुक्त ते कर्म नसतं. त्यात ज्ञान असतं पण ते अक्रिय असं असत नाही. म्हणजे केलंच गेलं नाही अशा अर्थाने नव्हे तर निष्कामपणे अकर्म होऊन जातं ते. म्हणजेच ज्ञानरूप कर्म ते असतं एकदा ज्ञान झाल्यानंतर. उपासना या दोहोंचे दोष वगळून गुण घेते आणि दोहोंचा समन्वय करते. ही ज्ञानार्थक निष्काम कर्मयोगरूप उपासना यावर जीव चालू असते. जोवर देह आहे तोवर ती कर्तव्यच आहे. देह असेच तर ते सगळं कर्तव्य आहे. कुठलंही कर्म ते करावंच लागतं. पण उपासना असली की आपोआपच निष्काम कर्मयोग रूप ते होऊन जातं. चित्त सत्ते वाचून कशाची उपलब्धी होत नसल्यामुळे चित्तशक्ती असेल तीच आपल्याला प्रेरणा देते आणि तीच आपल्याला योग्य मार्गाला लावते. म्हणून चित्त सत्ते वाचून कशाची उपलब्धी होत नसल्यामुळे परमात्मा कसा आहे, सर्वदर्शी म्हणावायचा. त्याची लब्धी म्हणजे सर्वोपलब्धीच होय. वेद अनंत बोलिला अर्थ इतुकाची साधिला. विठोभासी शरण जावे निजनिष्ठे नाम गावे. तुकोबा म्हणतात ते यासाठीच. श्लोक 61. 452 नाम बघतो आपण. विमुक्तात्मा. ओम विमुक्तात्मने नमः. स्वभावेन विमुक्तात्मा यस्येति विमुक्तः च असौ आत्मा चेति वा विमुक्तात्मा. विमुक्तश्च विमुच्यते असंही कठोपनिषदामध्ये केलेलं आहे. इति श्रुते हे म्हटलंय. स्वभावतः ज्याचा आत्मा मुक्त आहे ते विमुक्तात्मा. ते परमतत्व जरी साधनांमधून प्रगट होत असले तरी ज्या प्रकृतीच्या कोशातून ते प्रगट होते, आपाततः स्वतःच व्यक्त करते, तरीही त्यामध्ये ते कधीच बद्ध होत नाही. प्रकृतीच्या कोशातून ते प्रगट होतं, स्वतः प्रगट होतं, सगळ्या साधनांमधून ते प्रगट होतं, पण तरीही ते कुठेही बद्ध नसतं. ज्याप्रमाणे लाटा समुद्रामध्ये उत्पन्न होतात, समुद्रावरच लाटा राहतात आणि त्यातच त्या विरतात, त्याप्रमाणे अनुभवाची लाट चैतन्यावर उत्पन्न होते, त्याच्यावरच ती विलास करते आणि चैतन्यातच ती विलय पावते. परंतु ते चैतन्य जे आहे ते सदैव मुक्त असते, ते कधीही स्थूलाने बद्ध होत नाही. श्रुतींनी म्हटल्याप्रमाणे तो परमतत्व परमात्मा श्री नारायणच आहे, कुठेही लिप्त न होणारा, म्हणून विमुक्तात्मा म्हटलेला आहे. यथा पुष्करपत्रे आपोन श्लिष्यन्ते एवं ते तत्. म्हणजे कमलदलाला जलस्पर्श होत नाही, तसं त्याला कोणतंही दृश्य चिटकत नाही. त्याची सदैव दृष्टी कशी असते, विविक्त असते. मराठीमध्ये विविक्त म्हणजे अस्तव्यस्त या अर्थाने किंवा पृथक वेगवेगळी अशा अर्थाने आहे. हिंदीमध्ये विविक्त या पर्यायवाचीचा अर्थ आहे शुद्ध, पवित्र, गहन या अर्थाने केलेला आहे. त्याला कुठलेही कर्म व त्या कर्माचं फळ त्याला केव्हाही स्पर्शत नाही, म्हणून पवित्र किंवा शुद्ध म्हटलेलं आहे. सूर्य जगाचा सगळा व्यवहार पाहतो, पण तो ते व्यवहार करीत नाही, करायला सांगत पण नाही, किंवा त्याच्या सुखदुःखाने हर्षशोकही तो पावत नाही. जगाच्या सुखदुःखाने सूर्य कधी हर्षशोकही पावत नाही, पण तो स्वतः आपलं कर्म करतो. पण
आपल्या चक्षुंनी तो सगळे व्यवहार बघत असतो, स्वतः मात्र ते व्यवहार करीत नाही किंवा करायलाही तो सांगत नाही, तो मात्र सगळं बघत असतो. अशा अर्थाने ते काही एक त्याच्या गावी असत नाही की सुख दुःख जगाचे आहे त्या अर्थाने. तसा परमात्मा हा विमुक्तात्मा आहे. त्याच्या द्रष्टृत्वाला कर्तृत्व भोक्तृत्व दुरूनही शिवत नाही. तो जे बघत असतो त्याला हे कर्तृत्व किंवा भोक्तृत्व दुरूनही शिवत नाही. विमुक्तात्मा या सामासिक पदामध्ये विमुक्त आणि आत्मा हे दोन शब्द आले आहेत. विमुक्त कोणाला म्हणायचं तर विमुक्तेचे स्वरूप काय तर जो बंधनातून अलग झाला आहे, ज्याला कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध किंवा अवरोध, ज्याला रुकावट नाही अशा अर्थाने. स्वच्छंद स्वतंत्र वस्तुतः तर आत्मा सदैव मुक्तच आहे. खरं तर तो बंधनात पडला आणि मग मुक्त झाला अशी स्थिती नाहीच. तो तर नेहमीच कसा आहे नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाव आहे. नवा बद्धो नवा मुक्तो इत्येषा परमार्थता असं जे म्हटलंय ते यासाठीच. म्हणून आदिशंकराचार्यांनी म्हटलंय की स्वभावेन विमुक्त आत्मा यस्य इति विमुक्तः च असो आत्मा इति विमुक्तात्मा. किंवा श्रुती जे म्हणतात की विमुक्तः च विमुच्यते, जो सदैव मुक्त आहे तोच आपल्यालाही मुक्त करतो, तोच आपल्याला सर्व बंधनातून मुक्त करतो. असा हा विमुक्तात्मा म्हणजे श्री विष्णू नारायण या अर्थाने आहे. तोच परमात्मा श्रेष्ठ होय. श्लोक 61 453 नाम. मागचं नाम आपण बघितलं विमुक्तात्मा. चंद्राला ग्रहण जसं लागत नाही किंवा त्याच्यातून त्याचा मोक्षही होत नाही. ग्रहण होत असते ते कशाला तर आमच्या दृष्टीला, आणि मोक्षही असतो तो तिचाच. दृष्टीमुळे हे सगळं आपल्याला दिसतं. एकाच वेळी काहींना ग्रहण आणि काहींना अनग्रहण हा अनुभव नित्याचाच आहे. म्हणजे ज्याच्या दृष्टीआड छाया आली त्यालाच ग्रहण आहे, आणि ज्याच्या दृष्टीआड छाया आलेली नाही त्याला अनग्रहण असं म्हणतात. परमात्मा हा असा आहे, चंद्रवत नित्यच विमुक्त आहे. त्याच्या दृष्टीवर केव्हाही छाया पटल येत नसल्यामुळे तो कसा आहे विमुक्तात्मा म्हटलेला आहे. याच्या आधी आपण जे नावं बघितली ते सर्वदर्शी विमुक्तात्मा ही सगळी नावं आपण बघत गेलोय. आता बघतोय श्लोक 61 453 नाम. सर्वज्ञ. ओम सर्वज्ञाय नमः. सर्वश्चासो न्यश्चेति सर्वज्ञ. इदम सर्वम यदयमात्मा इति श्रुतेः. जो सगळा जाणणारा आहे. सर्वज्ञ, ज्ञ म्हणजे जाणणारा अशा अर्थाने. जो सर्व जाणणारा आहे तो सर्वज्ञ म्हटला जातो. परमात्मा चैतन्य स्वरूप ज्ञानमय असल्यामुळेच सर्व मानवातील विचार हेतू भावना उद्देश आणि सर्व इंद्रियांचे अनुभव तोच प्रकाशित करतो. याआधी 451 नाम आपण सर्वदर्शी बघितलं. वस्तुतः सर्वदर्शी सर्वज्ञ दोन्ही एकच आहेत. तथापि धात्वर्थाने त्यात फरक केला आहे, म्हणजे धातूच्या दृष्टीने त्यात फरक केलेला आहे. दर्शन म्हणजे पाहणे. सर्वदर्शीमध्ये जो मागचं नाम बघितलं आपण 450 त्यामध्ये दर्शन असा शब्द येतो, म्हणजे या अर्थाने येतो. तर दर्शन म्हणजे पाहणे आणि ज्ञान म्हणजे जाणणे. इथे सर्वज्ञ म्हटलं म्हणजे ज्ञ म्हणजे ज्ञान, ज्ञान म्हणजे जाणणे. दर्शन म्हणजे पाहणे, ज्ञान म्हणजे जाणणे. जसं साखर पाहता येते, ती आपण पाहतो, पण नुसत्या पाहण्याने तिचे ज्ञान होत नाही. ती चाखावी लागते. ती आपण चाखतो तेव्हाच तिचं ज्ञान होतं. पण आपण पाहतो, पहा बरं की सरबत आज साखर बेताची झाली की कशी आहे हे बघायला आपण सरबत हातावर घेऊन बघतो. या प्रयोगामध्ये दर्शन हे केवळ दर्शनवाचक नाही, तर ते लक्षणेने ज्ञानवाचक आहे. दर्शन श्रवण रसन स्पर्शन घ्राण ही सगळी ज्ञानेंद्रियच होत ना. इंद्रियामध्ये दर्शन प्रधान असल्यामुळे ते ज्ञानवाचकही आहे. सर्व विषय ग्रहणवाचक झालेले आहेत. आधी बघतो आपण आणि त्याचं ज्ञानही आपल्याला होतं, म्हणून ज्ञानवाचकही आहे. म्हणून सर्व विषय ग्रहणवाचक झालाय आणि त्यामुळे सर्वदर्शी आणि सर्वज्ञ एकच होत असं वाटतं आपल्याला. पण वस्तुतः दोन्ही कसे भिन्नार्थक आहे. पंचबाह्य ज्ञानेंद्रिय आणि पंचदा आभ्यंतर अंतःकरण यांच्या योगे आणि यांच्या वियोगे, म्हणजे यांच्या वाचूनही जो जाणतो तो जाणणारा सर्वज्ञ होय असं म्हणायचं. निरींद्रियांपासून सर्वेंद्रियांपर्यंत असंख्य जीव योनी आहेत.
त्या सर्व योनीतील जीवांना होणारे ज्ञान हे सगळे याच एका क्षेत्रज्ञाला होत असते. क्षेत्रज्ञ म्हणजे क्षेत्र म्हणजे ज्याला काय म्हणता येईल शेत या अर्थाने, आणि सर्व शरीर पिंडाच्या दृष्टीने शरीर आणि संपूर्ण ब्रह्मांडांच्या दृष्टीने ते पूर्ण ब्रह्मांड म्हणजे क्षेत्र, आणि ज्ञ म्हणजे जाणणारा, म्हणून त्याला क्षेत्रज्ञ असेही म्हणतात परमात्म्याला. आणि आपल्या पिंडामध्ये असणारा जो आत्मा त्यालाही क्षेत्रज्ञ म्हणतात. या संपूर्ण ब्रह्मांडाला जो जाणतो तो क्षेत्रज्ञ, आणि तोच हे सगळं जाणू शकतो. आणि म्हणून सर्वांचा आत्मा तो परमात्मा कसा आहे, सर्वदर्शी पण आहे आणि सर्वज्ञही म्हणावयाचा. मांडुक्य उपनिषदामध्ये म्हटलं आहे की एषः सर्वेश्वरः, एषः सर्वज्ञः, एषोऽन्तर्यामी, एषः योनिः सर्वस्य प्रभवाप्ययो हि भूतानाम. हाच कसा आहे, सर्वेश्वर आहे, हाच अंतरात्मा अंतर्यामीही आहे, हा समस्त विश्वाची योनी आहे, अर्थात जन्म देणारा गर्भ हा आहे, हा समस्त प्राण्यांची उत्पत्ती आहे. आणि पुन्हा म्हटलं आहे प्रभवाप्ययो, ययो म्हणजे प्रलय, तोच आहे. म्हणून सर्वार्थाने तो सर्वदर्शी होय आणि तोच कसा आहे, सर्वज्ञही होय. पुढे ज्ञानोत्तम म्हटलं आहे ते नाम, त्याचाही अर्थ आपण बघूया. असे सगळे छोट्या छोट्या छटा असणारे, तो वेगवेगळे किंचित अर्थ असणारे सगळी पण वाटतात समानार्थी जणू काही, अशी नामं आपण या विष्णू सहस्रनामामध्ये बघतोय. श्लोक 61, 454 नाम बघतो आपण. ज्ञानमुत्तमम. ओम ज्ञानोत्तमाय नमः. ज्ञानमुत्तममित्येतत् सविशेषणमेकं नाम ज्ञानं प्रकृष्टमजन्य मनवच्छिन्नं सर्वस्य साधकतमिति ज्ञानमुत्तमं ब्रह्म. आदि शंकराचार्य भाष्य करताना म्हणतात की सर्व ज्ञानांमध्ये उत्तम ज्ञान ते आत्मतत्व सर्वश्रेष्ठ ज्ञान स्वरूप आहे. त्याच्या वाचून कुठलंही ज्ञान नाही, असूच शकत नाही. तैत्तरीय उपनिषद म्हणतं की सत्यम ज्ञानमनंतम ब्रह्म, म्हणजे ब्रह्मच कसं आहे, सत्य ज्ञान आहे. पुढे म्हटलंय सत्यम ज्ञानमनंतम नित्यमनाकाशम परमाकाशम, जो सत्यस्वरूप आणि ज्ञानस्वरूप आहे, असंच पुन्हा पुन्हा वर्णन आदि शंकराचार्य गोविंदाष्टकामध्ये करतात. ज्ञानमुत्तमम यामध्ये उत्तम हे स्वतंत्र पद नसून ज्ञानाचे उत्तम हे विशेषण म्हणून झालेलं आहे. उत्तम ज्ञान या अर्थाने, म्हणून विशेषण उत्तम या म्हटलेलं आहे. म्हणून त्याचा स्वतंत्र विचार करण्याचं कारण नाही. तरीही उत्तम म्हणजे व्याकरणाच्या दृष्टीने जर बघितलं तर त्याला प्रथम पुरुष असं मराठीत म्हणतात, किंवा संस्कृतमध्ये सुद्धा उत्तम पुरुष म्हणजे प्रथम पुरुष, ज्याला मी म्हणतो आपण, आय, स्वतः असा अर्थ घेतला जातो. उत्तम पुरुष म्हणजे अंतरतर स्वतः बोलणारा स्वतंत्र पुरुष हा अर्थ, म्हणजेच वक्त्याचा निजात्मा. या परिभाषेच्या मुळाशी जो जितका निकटचा तो तितका वरचा अशी कल्पना आहे. म्हणजे आत्मा कसा आहे, निजात्मा कसा आहे, जवळचा आहे, निकटचा आहे, अशी कल्पना म्हणजे आहेच ते. आणि म्हणून त्याला उत्तम पुरुष म्हटलेलं आहे. आणि निकटतम तर प्रत्येकास त्याचा निजात्माच असतो, म्हणून उत्तम. तसंच जो दुसऱ्यावर अवलंबून नाही, पण ज्यावर दुसरे अवलंबून आहेत तोच कसा आहे, श्रेष्ठ, वरिष्ठ आणि उत्तम म्हणावायचा. आणि म्हणून आत्मज्ञान हे कसं आहे, हेच उत्तम ज्ञान आहे. ज्ञानोत्तमम म्हटलंय. आपल्याला उपलब्ध होणाऱ्या सर्व ज्ञानांचा आधार आत्मज्ञान आहे आणि म्हणून ते उत्तम होय. ते दुसऱ्या कशावरही अवलंबून नाही, पण त्यावर मात्र सगळी ज्ञानं अवलंबून आहे. कोणतीही उपलब्धी आत्म्यालाच होते आणि म्हणून सर्वोपलब्धीचा हा मूलाधार उत्तम म्हटला आहे. उत या उपसर्गाला तर आणि तम प्रत्यय लावून उत्तर किंवा उत्तम असे शब्द आले आहेत. एका मंत्रात ते तिन्ही एकत्र आढळतात. तो मंत्रही आपण बघूया. पण पुन्हा आणखीन थोडंसं की उत्तम ज्ञान हे कसं आहे, सविशेषण नाम आहे. ज्ञानात तर तमभाव कसा करायचा, खरं तर ज्ञानामध्ये तरतम भाव हा कसा करायचा, तर वस्तुतः ज्ञानामध्ये अधम, मध्यम, उत्तम असा काही फरकच नाही. ज्ञान हे ज्ञान आहेच. ते लहान, मोठे, हलके, भारी, अधम, उत्तम असं काही नाहीच. तथापि उपाधीमुळे ते अधमोत्तम भासते. उपाधी असल्यामुळेच ते अधम किंवा उत्तम असं आपल्याला जाणवतं. ज्याप्रमाणे अग्नी सधूम आहे म्हणजे धुरासहित असतोच. विद्युत निर्धूम म्हणजे धूर नाही परंतु चंचल असते. सूर्य निर्धूम
धूर नाही आणि तरीसुद्धा स्थिरप्रभ असा असतो. हे त्रिलोकातील काय त्रिविध तेज आहे. अग्नी, विद्युत आणि सूर्य त्रिविध तेज आहे, प्रकाशक आहे. पहिल्याचा प्रकाश धुमिल धुसर असतो म्हणजे अग्नी, तर दुसऱ्याचा कसा असतो, क्षणिक असतो विद्युत. परंतु तिसऱ्याचा ना अंधुक ना क्षणिक असा स्वच्छ आणि सतत असतो, म्हणून तो कसा उत्तम म्हणायचा सूर्य. तसं जे ज्ञान निस्संदेह आणि शाश्वत आहे ते कसं उत्तम ज्ञान म्हणावायचे. जीवाला आत्मभिन्न हे जे ज्ञान होते ते स्वायत्त नसतं, ते ज्ञेयाधीन राहतं आणि म्हणून संदेहास्पद आणि अशाश्वत असतं. जीवाला बाह्य पदार्थाचे यथार्थ ज्ञान होत नाही आणि तो पदार्थ बाह्य असल्यामुळे तो बदलतो आणि नाहीसाही होतो. आपण जीवाला सगळ्याच प्रकारचं ज्ञान यथार्थ होईलच असं नसतं आणि तो जो पदार्थ असतो तो बदलतोही, नाहीसाही होतो. त्याची स्मृतीही जीवाला भाररूप असल्यामुळे आपण ते विसरतोही. परंतु आत्मज्ञान तसं नाही, ते स्वायत्त, निस्संदेह आणि शाश्वत होय आणि म्हणून त्याला उत्तम ज्ञान म्हणायचे. 7व्या अध्यायात गीतेच्या यज्ञात्वा नेह भूयोन्नच ज्ञातव्यम अवशिष्यते, हे असं ज्ञान मी तुला सांगतोय की जे जाणल्यानंतर काही शिल्लक राहत नाही जाणावयाचं, असं भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेलंच आहे. ज्ञानविज्ञान जो अध्याय आहे 7वा त्याच्यामध्ये, की जे जाणून पुढं काही जाणावंसं राहत नाही असं जे ज्ञान आहे ते उत्तम आहे. उत्तम ज्ञानपदानी त्या अनुभवाचा वा विज्ञानाचा निर्देश केला आहे. अनुभव राहणी विण कायसे श्रवण, गर्भ अंध निर्णय रत्न किरण असं एक वाचनात आलेलं आहे. किंवा ब्राह्मणस्य विजानतः इत्यादी वचनामध्ये ही परिभाषा केलेली आहे. हे अनुभव राहणी विण कायसे श्रवण, गर्भ अंध निर्णय रत्न किरण. अनुभवाशिवाय नुसतं श्रवण करून होणार नाही. किंवा जो अंध आहे, जात्यास मुळात अंध आहे, त्याला रत्नकिरणाचा काय उपयोग, अशा अर्थाने ब्राह्मणस्य विजानतः, जे ब्रह्मतत्व जाणतात किंवा आत्मज्ञान जाणतात तेच हे सगळं जाणू शकतात. तर तम आणि उत या उपसर्गाला लागले जे हे तरतम आहेत हे कसे, तर एका श्लोकात सांगितलं आहे की उद्वयम तमसस्परी ज्योती पश्यंत उत्तरम देवम देवत्रा सूर्यम अगन्म ज्योतिरुत्तमतम. अंधाराच्या वर म्हणजेच तमाच्या माथ्यावर पाय देऊन, उत म्हणजे उगवत्या सूर्याच्या प्रकाशाला पाहून आम्ही देवतांच्या मध्ये चढणाऱ्या म्हणजे वरवर चढणाऱ्या, उत्तरम म्हटलेलं आहे. उत्तर म्हणजे वरवर चढणाऱ्या सूर्याला माध्यांनी पाहतो. जेव्हा उगवता सूर्य असतो तेव्हा काय होतं, अंधाराच्या वर तमाच्या माथ्यावर पाय देऊन तो वर येतो आणि मग हळूहळू हळूहळू तो माध्यांनी वर येतो. म्हणजेच उत्तर, अशा उत आणि उत्तर हे दोन बघितले. आणि आता उत्तम म्हणजेच सर्व देवांमध्ये जो श्रेष्ठ आहे, उत्तम आहे, कोण, तर सूर्यदेव, त्याच्या तेजापर्यंत आपण पोचूया या अर्थाने हा वरवरचा अर्थ आहे. उत्तर आणि उत्तमचा म्हणजे तरतम भाव घेऊन केलेला हा श्लोक मांडुक्य उपनिषदामधला आहे. पण याचा जर आध्यात्मिक अर्थ आपण बघितला, जो ऋग्वेदात सायण जे आहेत त्यांनी जे भाष्य केलं आहे, सायण ऋषी त्यांनी ऋग्वेदात भाष्य केलं आहे, त्याचा आध्यात्मिक अर्थ बघूया की अंधकार म्हणजे पाप या अर्थाने किंवा अज्ञान. अंधकारचा अर्थ आहे अज्ञान. सूर्याजवळ जाणे म्हणजे सर्वोच्च जो आपला आत्मा आहे, म्हणजेच आपल्यातील आत्मसूर्य, त्याचं तेज त्याच्याशी जाऊन पुनर्मिलन होणं म्हणजे त्याच्या तेजापर्यंत जाऊन पोचणं हा अर्थ आहे. म्हणजे अज्ञान दूर करणं आणि त्या आत्मज्ञानापर्यंत पोचणं हा एक अर्थ आहे. आणि आगनवा ज्योतिरुत्तम म्हणजे सर्वोत्तम अशा प्रकाशाकडे जाऊया, म्हणजेच त्या आत्मज्ञानाची किंवा त्या आत्म्याची, आत्मसूर्याची पूजा करूया, त्या तेजाशी संलग्न होऊया अशा अर्थाने. म्हणजेच अज्ञानरूपी अंधकाराहून जो वर आहे, हृदयामध्ये सर्वोत्तम अशा प्रकाशरूपात आपण पाहात परमप्रकाश अशा सर्वोच्च प्रकाशरूपी त्या आत्मतेजाला जाणूया. कारण सर्वोत्तम ज्ञान म्हणजे कोण, तर तोच आहे. आणि जो अज्ञानरूपी अंधकार दूर करेल त्याची मनापासून त्याला शरण जाऊन उपासना करावी, तोच कसा आहे, ज्ञानोत्तम होय. आत्मतेजानी विश्व प्रकाशमान करणाऱ्या त्याला गाठूया. आत्मभिन्न काही उरू न देणाऱ्या त्या तेजाला, त्या उत्तमाला
उपासनेद्वारे गाठूया, हाच या ज्ञानोत्तम नामाचा गर्भितार्थ आपण बघायचा आहे. पण श्री विष्णूचं हे एक नाम ज्ञानोत्तम.